प्रतिबिंब जनमानसांचे। मुकुंदनगर हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई, एक आरोपी ताब्यात, घटनास्थळी पंचनामा सुरू। अहिल्यानगर मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे। धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी युनूस शेख याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। 7 ऑगस्ट रोजी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरात जबर मारहाण करण्यात आली होती। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली। या प्रकरणातील युनूस शेख या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान आज 8 ऑगस्ट रोजी भिंगार कॅम्प पोलीस मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून हल्ल्याच्या ठिकाणी नेमके काय घडले, कोणत्या परिस्थितीत धीरज परदेशी यांच्यावर हल्ला झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास केला जातोय। या घटनेनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गंभीर जखमी धीरज परदेशी यांना न्याय मिळावा आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींची चौकशी आणि पुढील तपास सुरू आहे। त्यामुळे या हल्ल्यामागचे नेमके कारण आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। घटनास्थळी तुम्ही आलात, पंचनामा केला, काय एकंदरीत हा प्रकार होता, कशातून हल्ला झाला आणि काय आरोपी वगैरे काही ताब्यात घेतले का? काल जो हल्ला झाला होता, सदर प्रकरणात आपण सविस्तर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यातील जो पेशंट आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून तो हॉस्पिटलमध्ये आता उपचार सुरू आहेत त्याच्यावर। त्याचा जो सहकारी त्याच्यासोबत या ठिकाणी काम करत होता त्याची आपण फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण सुरू केलेला आहे। यामध्ये एक आरोपी आपल्याला ताब्यात असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झाली असून सदर आरोपींचा आपण जे फरार झालेले त्यांचा शोध घेत आहोत आणि आजचा जो आरोपी आपण अरेस्ट केला होता त्याला आपण कोर्टात दाखल करून त्याची PC पण घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण घटनास्थळी येऊन घटनास्थळ पंचनामा फोरेन्सिक व्हॅनच्या आपण केलेला आहे। साधारण किती आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये होते? साधारणतः फिर्यादीने जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 6 आरोपी आपण त्यांना सांगितले होते। त्यातले आपल्याला 4 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत, परंतु इतर नावं आणि इतर बाकी तपास आपण सुरू आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।